कसं वाटतं उमा? एकदम सुंदर, काहीतरी जन्नत, एकदम हेवन. भगवानचा की लीला एकदम अपरंपार. हर हर महादेव. हे देवी माते, आमच्या देशावर जे काही संकट आलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पाडू दे. सगळ्या आमच्या नागरिकांना विनंती, घाबरू नका कोणी. सगळ्यांनी शांतपणे, शांत डोक्याने विचार करा. आम्ही सगळे सेफ आहोत, काही काळजी करू नका. नमस्कार अँड गुड मॉर्निंग फ्रॉम नेपाल, पोखरा. आणि सकाळी सकाळीचा नजारा बघा. वा, खूप सुंदर आहे ना. आणि समोरच जर तुम्ही बघताय तर डोंगरावरती महादेवांची मूर्ती आहे. तर सर्वांनी बोला हर हर महादेव. हर हर महादेव. जय जय शिवशंकर. जय जय शिवशंकर. दोनदा आवाज दिला तुला बाहेरनं. कधीपासून व्ह्यू एन्जॉय करायला. काय सुंदर नजारा आहे, ये बघायला. अरे सुंदर नजारा तर आहेतच, पण आता जे कंडिशन आहे ते थोडासा वाईट आहे ना. म्हणजे कसं, माझं घरातून पण फोन आलेलं आणि आई बाबाचा पण फोन आलेलं. ते एवढं मूड ऑफ आहे त्यांचं, म्हणजे लिटरली ते रडत होते. म्हणजे की खूप सारे ते प्रॉब्लेम्स आहे आणि तुम्ही एवढं लांब आहे तर तुम्ही लवकर या म्हणून. पण एवढं सांगतो आम्ही की आम्ही तर सेफ आहोत, इथे काही टेन्शन नाहीये, सर्व अंडर कंट्रोल आहे. आणि एवढं मोठं ग्रुप आहे आपला, आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला अपडेट येणारच. बस एवढंच आहे की आपण प्रे करू आपले सोल्जर्ससाठी, जे आपले फॅमिली, आपले वाईफ, चिल्ड्रन सर्वांना घरी ठेवून आपल्या इंडियासाठी सॅक्रिफाईस करतात. त्यांच्यासाठी आपण प्रे करूया. आणि तुम्ही सर्व पण घरात सेफ राहा आणि आमच्यासाठी पण प्रे करा. म्हणजे सध्याची परिस्थिती काय आहे आपल्या इंडियामध्ये तुम्हाला माहितीच आहे. वॉर एक प्रकारचा चालू झालेला आहे. तर सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. अफवामध्ये तुम्ही जाऊ नका, कारण असं होते की ना, खूप सारे अनवॉन्टेड व्हिडिओ फॉरवर्ड करत राहतात आणि सर्वांना घाबरवतात. आणि न्यूज मध्ये पण थोडाफार जास्तच दाखवते. तर नक्की व्हिडिओला रेकॉग्नाइज करा की AI व्हिडिओ आहे, तर रिअल व्हिडिओ आहे का. चांगला व्हिडिओ असेल, चांगल्या मीडियाच्या थ्रू जर शेअर केला असेल तरच नक्की तो फॉरवर्ड करा. बाकी काही फॉरवर्ड करू नका. पण जशी तू बोललीस, आपल्या सोल्जर्स, आपले जे जवान आहेत, जे वॉर मध्ये आहेत, त्यांच्यासाठी नक्की प्रे करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. हर हर महादेव. हर हर महादेव. हो, तर नमस्कार. मालिनी ताई आणि सीमा ना, सीमा मॅडम आहेत. तर कसं वाटलं काल? फुल एन्जॉय केलं ना बस जर्नी मध्ये? खूप एन्जॉय केला. अंताक्षरी खेळल्या ना? बरोबर. खूप सुंदर वाटलं. हो, कोणतं गाणं बोलल्या होत्या काल तुम्ही अंताक्षरी मध्ये? हिल हिल पोरी हिला. आणि हिल वरती चालूय आता आपण नेपाल मध्ये. ऑलमोस्ट 12 तासाची जर्नी करून आलो ना. मस्त घाटाच्या रस्त्यातनं. आणि 2 हॉटेल दिलेत आपल्याला. हा एक हॉटेल एलिजंट आणि हा एक आपला हॉटेल रोमॅन्टिका. खूप सुंदर रूम आहे ना. काय काय होता रूम मध्ये तुझ्या? रूम मध्ये माझा बाथटब होता, एक इतका मोठा बेड होता, आणि काय होता, खूप चांगला रूम होता. म्हणजे चांगला व्ह्यू होता. सकाळी होईल असं रूम होता. आणि आणखी मंडळी इकडे. नमस्कार. हो, एन्जॉय करताय ना? हो, नाश्ता करायला आलोय आम्ही. हो, लवकर उठले वाटतं. थंडी होती काय काल? मस्त एकदम भारी थंडी, आणि आतून पडल्याच झोप लागली. चालेल. अनया, तुझा मित्र आला बघ. हाय. बापरे, आपण लेट झालोय उमा. सर्व मंडळी बसलेत नाश्ता करायला. तुला बोललो सकाळी लवकर उठ, तर घरासारखी वागतेस. एवढा लेट कोणी उठतोय का? हो, नाही, घरी बोलू मी नाश्ता वगैरे बनवून देते हिला. इकडे तरी लवकर नाश्ता झाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो, घरातनं काही फोन वगैरे आले काय? हो, मग सगळ्यांचे जाम वॉर चाललेत. या. पण आपण कसे आहोत? आपण एकदम बेस्ट आहोत ना. सुरक्षित आहोत. हो. साऊंड आहोत आम्ही नेपाळमध्ये काहीच वॉर नाही. ऍक्च्युअल मध्ये दोस्ती आहे. सगळी जण सांगतात बाय रोडच या. फ्लाईट चेंज झालेत, बंद झालेत. आपल्याला टेन्शन नाहीये. सुनबाई, याचा ग्लास सुनबाई एक सासूला घरी ठेवून आलाय. सासू भेटले मला. छान झाले. पैसे देस आता पाया पडायचे. गुड मॉर्निंग नीतू ताई. आज काय प्लॅन आहे? आज आपण साईट सीन करणार आहोत.
पोखरा साईट सीइंग. तर आपल्या सर्वजण सोबत गाडीमध्ये. अच्छा अच्छा, म्हणजे आज सर्वजण सोबत पोखरा साईट सीइंग करणार आहोत. तर आज काय स्पेशल? पुरी भाजी, छोले पुरी हा, आणि अंडा भुर्जी. छोले पुरी आणि अंडा भुर्जी. हा हा, पुरी होते गरम गरम. शर्मिला ताई आहेत आपल्या सोबत. काल खूप गाणी गायली तुम्ही. काय बोलल्या होत्या? तुमची इच्छा आहे मला मल्याळम मध्ये गाणं ऐकायचं. हा खरंच आहे. थांबा, आज 1-2 गाणे होऊन जाऊ दे. हा ऍटलीस्ट तुमचे स्तोत्र वगैरे असतील ते पण चालतील. हा काय बोलली माहितीये ती? काय बोलली? आता घरी जाऊन तुझा डोकाच फोडतोय बाप. म्हणत म्हणत. हा, ते आता नको हा प्लीज. घरी गेल्यावरती आपण आपल्या बाहेर देशामध्ये आहोत. हा. नक्की आपले व्हिडिओ पण बघा. दररोज व्हिडिओ येतात 2 वाजता. हो मी परवाचा बघितला. आज अंताक्षरीचा येईल. आज अंदाज आहे. मी आहे ना त्याच्यामध्ये. हो आहेत आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मुलांना पण विचारा लास्ट सीट वरती कसं वाटलं. हा, लास्ट सीट वरचा कसा एक्सपिरियन्स होता? मस्त होता ना. हा, आणि तुम्ही अंताक्षरी मध्ये एकदम काय इंटरेस्टेड नव्हते. हा, नंतर गुगल सर्च करून हे गाणे गायत होते. हा बघ, हा गुगल सर्च करत होता आणि गाणी गायत होता. नाही 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 नाही. पण मजा आली, मजा आली. चला, फुल एन्जॉय करतात. तर या सर्वांनी नाश्ता करायला. चला. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. चला. तर आलोय प्रवास करून. दर्शना पाटील ताई तिकडे. काय सांगणार, कुठं आलोय आपण आता? आता आपण आलो पोखऱ्यामध्ये. इथे आहे विंध्यवासिनी शिव मंदिर. ते खूप छान क्लायमेट आहे आणि वातावरण पण छान आहे. एकदम छान वाटतंय. मस्त वाटतंय एकदम. मस्त वाटतंय ना. नेपाल छान, पोखरा. नेपाल पोखरा. खरंच सुंदर नजारा आहे. मस्त डोंगराच्या मधल्या भागीचं हा मंदिर आहे. आणि थोडीशी ट्रेक आहे वर येताना. जर तुम्ही सिनियर सिटीजन जर असा अबाव 70 तर तुमच्यासाठी लिफ्टची पण व्यवस्था आहे. नेपाळमध्ये येत आहे तर नक्की भेट द्या. हे बघा, ऑल अराउंड नुसते माउंटेन माउंटेन, डोंगरच आहेत. आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी टेकडी आहे, त्याच्यावरतीच हा मंदिर आहे बघा. तर आपली सर्व मंडळी दर्शनाला गेले. तर आता आपण पण जाऊन दर्शन घेऊया. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. बघितलं व्हिडिओ? म्हटलं खूप सुंदर आवडला मला. आवडले? तुम्ही खूप छान म्हटलं व्हिडिओ शूटिंग करताय. कोणता व्हिडिओ बघितला? मला वाटतं आपलं ते उखाण्याचा खूप छान मस्त वाटलं. आवडलं. त्यांना आवडलं, फॅमिली सहित आणि नातेवाईकांना पण आवडलं. धन्यवाद धन्यवाद, खूप धन्यवाद. मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला सुरुवातीला शिव मंदिर, शिवा टेम्पल बघायला मिळते बघा. आणि या बाजूला श्री राधाकृष्ण, श्री सीताराम, श्री लक्ष्मीनारायण टेम्पल. या बाजूला आपले सर्व मित्र विंध्यवासिनी देवी मातेच्या दर्शनाला चाललो. काय आरामात या दर्शन करून. उमा, त्या आईला बोलव. काय बोलत होत्या व्हिडिओ मध्ये दिसत नाही ना. हॅलो करा. हा, हाय करा. एकदम झूम करून दाखवली तुम्हाला. सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांती शांती शांती. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे देवी माते, आमच्या देशावर जे काही संकट आलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पाडू दे आणि सर्वांना चांगले आशीर्वाद दे. आमच्या पूर्ण देशाला जे काय मोदींनी केलेलं आहे ते त्यांचं सफल होऊ दे. सगळ्या आमच्या नागरिकांना विनंती, घाबरू नका कोणी. सगळ्यांनी शांतपणे, शांत डोक्याने विचार करा. आम्ही सगळे सेफ आहोत, काही काळजी करू नका. जय मल्हार. आणि आपल्या जवानांसाठी पण प्रे करा. सोल्जर, आमचे जे बॉर्डरवर जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही प्रेयर केलेली आहे. त्यांना ही जिवेत श्रद्धा शतम. नक्कीच तुम्ही पण आपल्या देशातले जे जवान आहेत त्यांच्यासाठी नक्कीच प्रार्थना करा. विंध्यवासिनी देवीची जय.
मम्मा झाला दर्शन? हो हा, आता कुठे घेऊन चालली? वरती हा, तर आता एक वरती स्टेज view. आहे, तिकडनं व्ह्यू पॉइंट आहे, तेच बघण्यासाठी चाललोय. व्ह्यू बघायला जाऊया. पाय तापतायत, बापरे तापू द्या पाय. चाललोय ऑन दी टॉप आणि इकडनं व्ह्यू बघा कसं वाटतंय. मस्त ना. फॉरेन कंट्री मध्ये आलोय बघा. मस्त. ओम नमः शिवाय. आणि हा मंदिर बघा आपला विंध्यस्वामिनी देवी माता. तर उमाचे पाय तापत नाही, मुद्दाम ऍक्टिंग करते. तुला काय इतर एक पाय तापू दे, काय पण करू दे, पण फोटो घेणार. स्ट्रेट घे स्ट्रेट. आमचा मित्र प्रणित. मावशी बरी आहेस ना? हो. टीव्ही बघा, व्हिडिओ बघताव का नाही? हो हो आई बरी आहे ना? हो हो मस्त. या तुम्ही पण. हो हो. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भोलेनाथ. नमस्कार. चला, तर हरीश आणि नीतू वहिनी आहेत आपल्यासोबत. तर हरीश, खूप सुंदर सुंदर ठिकाण दाखवतेस. आता जो नेपाळमध्ये तू घेऊन आलास पोखरा, हा एक नंबर आहे. जे व्ह्यू वगैरे बघण्यासारखं आहे आणि मंदिराचे पण दर्शन देतोस याच्यामध्ये. तर तुला कसं हे सुचलं? ऍक्च्युली माझ्या टूरची सुरुवात झाली होती 2016 पासून. नेपाळची टूर मला वाटतं मी आता एक रिसेंटली 3 वर्षापासून करतोय. खूप आधीपासूनच माझ्या मनात होतं की करायचं आहे म्हणून, पण प्लॅन होत नव्हते व्यवस्थित, माझे इथं सेटअप होत नव्हता. त्याच्यानंतर आता गेली 3 वर्ष व्यवस्थित सेटअप झालेला आहे. आपण चांगले चांगले हॉटेल्स, दर्जेदार हॉटेल्स आणि चांगल्या गाड्या, हे सगळ्या आता आपण मॅनेज केलेले आहेत. या ज्या टूर ऑर्गनाईज करतेस तू, त्याच्यामध्ये वहिनींचा साथ कसा असते तुला? खूप खूप चांगले साथ देते असते ती मला. ऍक्च्युली आम्हाला एकट्याला हँडल होत नाही. कधी कधी काय होतं की ग्रुप आम्ही बसमध्ये पाठवून पुढे पाठवल्या हॉटेलवर, तर हॉटेलवर जाऊन तिकडे सेटलमेंट करायची असते. एक माणूस इकडे थांबायचा असतो. तेव्हा मला खूप गरज होती, म्हणजे खूप हेल्प होते. म्हणजे ही जे ट्रिप आहे ते तुम्ही स्वतःच ऑर्गनाईज करता ना? आम्ही स्वतः असा मॅनेजर वगैरे कोण नाही, कोणाकडूनही नाही, मध्यस्थी कोणी नसतो आमच्या, एजंट वगैरे काही नाही. आम्ही डायरेक्ट हॉटेल मालकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, गाडी मालकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. त्याच्यामुळे आपले पॅकेजेस खूप ह्याच्यात असतात, रिझनेबल रेट मध्ये असतात. हो, रिझनेबल रेट मध्ये आहे. आणि घरगुती जेवण पण आहे. घरगुती जेवणाची क्वालिटी आपल्याला त्याच्यात चांगली देता येते. हो, जेवणाची क्वालिटी तुम्ही सांगल्यापेक्षा आपल्या मंडळींनी सांगितलं. तर पुढच्या ट्रिप बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतो यांचा. नक्की कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण अशी आपली मजेदार ट्रिप करू शकता. चालेल, खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. चला, तर पहिल्या मंदिरावरनं आता आपण कुठे आलोय उमा? गुप्तेश्वर महादेवांच्या मंदिर मध्ये आलेलो आहे. गुफा मध्ये आहे बोलतात. अच्छा, गुहा आहे का इकडे? भगवान आहे. तिकीट हा बघा किती, 60 रुपये ना? इंडियन 60 रुपये आणि नेपाळी 100 ना? तो तिकीट घेऊन आता चाललोय आम्ही गुहेमध्ये. बघा किती मोठी गुहा आहे ती, आणि मस्त एकदम रस्ता बनवलाय खाली जायला. बापरे, आहे काहीतरी नेपाळ मध्ये बघण्यासारखं ना? आता वाटते महादेवांचं मंदिर, तेही गुहेमध्ये. वा, या वेलकम. या गुप्तेश्वर महादेव केव. हाय, चला महादेवांच्या दर्शनाला. ये शिवकोरीला गेलेलो ना? शिवकोरी अनया, शिवकोरीला गेलेलो आपण. बघा किती मोठी गुफा आहे ती. शिवाय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय.
महादेव हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वैष्णोदेवीची आठवण आली. हा, वैष्णोदेवी माते की जय. जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. क्या सुंदर आहे ना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. बापरे, काय गुहा आहे, एक नंबर. ओम नमः शिवाय. आलोय गुहेमध्ये आणि इकडनं बघा कसा नजारा आहे ना. महादेव. पोखरलंय ना, म्हणून याला पोखरा म्हणतात. अरे वा, सुंदर. अरे वॉटरफॉल पण आहे तिकडे. हर हर महादेव. हर हर महादेव. कसं वाटतं उमा? एकदम सुंदर, काहीतरी जन्नत, एकदम हेवन. भगवानचा की लीला एकदम अपरंपार. हर हर महादेव. हर हर महादेव. हर महादेव. हर हर गंगे. हर हर गंगे. थांब थांब ना, थांब ना यार.